खूप मोटिवेशनल स्टोरी आहे. एका मुलीची हृदयस्पर्श स्टोरी आहे. त्यामुळे नक्की पहा. तर हा सुख-दुःखाने भरलेला संसार आहे. किती लोभस वाटणारा हा संसार, पण दर दिवशी किती करुण कहाण्यांना जन्म देतो हा संसार. विचार केला तर सुखी संसार आहे, नाहीतर अगदी भयानक रूपाने भरकटलेला अथांग सागर आहे. आमचं मोठं कुटुंब 5 भाऊ, 3 बहिणी. सर्वात मोठी 2 बहिणी माझ्यापेक्षा 12-13 वर्षांनी मोठ्या होत्या. माझा जन्म झाला तेव्हा दोन्ही बहिणींचे लग्न झाले होते. त्या काळी म्हणे असंच व्हायचं. आईचे आणि लेकीचे कधी सोबतच बाळंतपणही होत असे. तरी आई म्हणे, मी माझ्या मुलीचे विवाह 12 वर्षानंतर केले. बाकीच्या लोकांनी तर 5-7 वर्षातच विवाह केले. इतक्या लहान वयात विवाह करून आई-बाबांना आपल्या जबाबदारीतून मुक्तता मिळायची. परंतु इतक्या लहान वयात आई-बाबांना सोडून जाणे तारादीदीला कठीण झाले होते. या संसारातून तिने खूप कष्टाने वाटचाल केलेली. दीदीचे संपूर्ण लक्ष खेळण्यात-बागडण्यात असायचे. तशा वेळी विवाह योग्य नसायचा. शिक्षणही नावालाच झालेले. अशा परिस्थितीत ती लहानगी तारादीदी आई-बाबास पत्र लिहिते. ती माझी मोठी दीदी होती. त्या पत्राचा मजकूर थोडक्यात लिहिते. आई, मी तुझी लाडकी लेक होती ना, मग मला असे का गं तू दूर केलेस? मला तुम्ही सर्वांची खूप आठवण येते. बाबांची, दादाची, आजी-आजोबांची, आपल्या घराची, गावाची, जिथे मी लहानाची मोठी झाले, माझ्या जिवलग मित्रांची, माझ्या शाळेची, मला प्रत्येक वस्तूची आठवण येते. मी सासरी येताना वळून बघितलं होतं. सासरच्या डोळ्यात अश्रू होते. गुलाबाने ही आपली मान खाली टाकली होती. जणू मला मोठ्या मानाने निरोप देतो आहे. माझं घर म्हणत होते मी आजवर, ते घर आज माझ्यासाठी परके झाले आहे आणि ज्यांना मी कधीच पाहिले नव्हते तिथे मी येऊन वसले. ही कसली गं आई रीत परंपरा? या हिंदू संस्कृतीचे नियम, हे नियम मुलींसाठीच का आहेत? हा नियम मुलांना का लागू होत नाही? त्यांना आपलं हक्काचे घर का नाही सोडावं लागत? आम्ही काय वस्तू किंवा जनावरं आहोत? आम्ही मुलींनाच सासरला येऊन संसार करावा असतो. सारं सहन करून दिवस काढावे लागतात. असताना असे कोणते पाप आमच्या हातून घडत असते? वरून आई, तुझी शिकवण माझ्या चांगलीच लक्षात आहे. आई, मी तुझ्या लाडाची लेक ना गं. तू की कन्यादान केलंयस माझं. मी काय गाय आहे किंवा प्राणी आहे? मला का तू दान समजून दिले आहे? किती करून विचारणा केली होती तारादीदीने. आपल्या पत्रात पुन्हा लिहिते दीदी, नाही आई, तुला माझ्या बोलण्याचा राग येईल, पण हे कन्यादान नको वाटते गं. मला तुझ्या रक्तामांसाची मी तुझी लेक कशी अशी दान देते योग्य आहे का? काय उत्तर देणार आई? अश्रू ढाळण्या व्यतिरिक्त काय होते तिच्या हातात? माझ्या तारादीदीचे जीवन सतत विवंचनेनेच गेले. पतीच्या कमी पगारात भागत नाही म्हणून ताईने अनेक कामं केली. विवाहानंतर एज्युकेशनपर्यंत शिक्षण घेतले. शिवण-कतरण करून आपल्या संसाराला हातभार लावला. नंतर इतर मुलींना स्वतः प्रशिक्षण देत गेली. सरकार मान्यता मिळवून प्रशिक्षण केंद्र उपस्थित केलं. पती-पत्नी एक दुसऱ्यांचे पूरक असल्यामुळे त्यांचा संसार व्यवस्थित व नीटनेटका दिसायचा. अथक मेहनत करून आपल्या संसाराला हातभार लावला. 3 मुलांचा सांभाळ करून जिल्ह्याच्या ठिकाणी छोटेखानी 3 रूमचं घर
उभारण्यात मुलगा चांगली शिक्षण दिले. मोठा मुलगा इंजिनियर झाला, दुसरा मुलगा डॉक्टर झाला, मुलगी MSc झाली. आता तारादीदीचे सुखाचे दिवस आले होते. चारही कडून लक्ष्मीची कृपा होती. आताशी मोठा बंगला घेतला होता. संसार कसा दृष्ट लागण्यासारखा भरला होता. जिल्ह्याच्या ठिकाणी असल्यामुळे चारही दिशेने येणारे जाणारे पाहुणे मित्र मंडळी सारखी वर्दळ चालूच असायची. अर्ध्या रात्री पहाटे सकाळी संध्याकाळपर्यंत पाहुणे येत असत. तेव्हा तारादीदी हसून स्वागत करायची. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम टिकून राहायचे. ताई मुळातच खूप सुंदर होती. तिच्या खुल्या स्वभावाने व समंजसने सर्व नातेवाईकांचा दीदीवर विशेष लळा होता. ताईची कधीही कोणावर नाराजी नाही की रुसवे नाही. तब्येत जर दवाखान्याची असली तर पेशंट आधी ताईकडे यायचा. मुलगा डॉक्टर होण्याआधीच कोणत्या हॉस्पिटलमध्ये भरती करायचे विचारपूस राहायची व पेशंटसाठी ताई डबा करून पाठवायची. पुन्हा काही असलं नसलं हे बघायची. तारादीदीच्या सहनशीलतेला सर्वच मनापासून दाद द्यायचे. हे सर्व हाताकळ असता ती स्वतः कधी बिमार झाली हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. तिला कॅन्सरसारख्या भयानक रोगाने पीडित केले. डोक्यात तिला खूप यातना होऊ लागल्या. तेव्हा तऱ्हेतऱ्हेच्या टेस्ट केल्या गेले. हॉस्पिटलमध्ये निदान झाले. कित्येक औषधं घेतल्या. डोळ्यात अश्रू घेऊन सर्वांनी तारादीदीची खूप सेवा केली. सारखे ऑपरेशन करून ती तारादीदी गोंधळली होती. केमोथेरपी व अनेक तपासण्यांनी ती खूपच दुःखी व कमजोर झाली होती. अशातच ताईने मोठ्या मुलाचे आणि मुलीचे विवाह माझ्यासमोर कराव असा हट्टच धरला. मुलगा प्रकाश शिकून इरिगेशन मध्ये नोकरीला लागला होता. चांगले स्थळ पाहून सूनबाई रेणुकाला घरात आणले. रेणुका खूपच समजदार होती. सारी सासरची धुरा तिच्यावरच येऊन पडली. जबाबदाऱ्या तिने सांभाळल्या. तिने माहेर समजून तारादीदीची औषधं देण्यापासून सारासार हसत केले. वर्षात नातू झाला. दीदी म्हणायची, मला नाही मरायचं त्यावेळी ताईचे वय फक्त 44 होते. लगेच मुलगी प्रज्ञासाठी स्थळ बघून मोठ्या थाटामाटात तिचा विवाह केला गेला. प्रज्ञा ही चांगल्या संस्कृती श्रीमंत घरी गेली. पण गोजिरीला दूर केल्याचं दीदीला अतिशय दुःख झाले होते. तारादीदी माझ्याजवळ बसून मला म्हणायची, मीना मला एवढ्यात नाही ग मरायचं. माझ्या हातून कोणचं पाप झालं असेल, मला ही सजा का देतो आहे देव. मी तिला दीदीला धीर देऊन समजावलं असे, पण माझ्या हृदयात सारखी कालवाकालव होत असे. मी कोणत्या शब्दात दीदीची सांत्वन घालू. आता दीदी पुन्हाच बोलू लागायची. शून्यात बघत ताई म्हणाली, मला माझ्या संसारात खूप काही करायचं आहे. किती इच्छा आकांक्षांचा गळा घोटत आली मी. आत्ताशी मी त्या सर्व इच्छा पूर्ण करणार होते, परंतु माझ्याकडे वेळच उरलेला नाही. मी माझ्या मुलासाठी काहीच केले नाही. माझा जीव की प्राण. माझी गोजिरी सासरला गेली. तिला माझ्याबद्दल काय वाटत असेल. ती म्हणत असेल की माझ्याकडे आईचं मुळीच लक्ष नाही. तिला पहिलंच बाळ होणार आहे आणि मी बघ आपले स्वार्थ जपती आहे. मी या जगात नसेल तेव्हा माझ्या गोजिरीकडे कोण लक्ष देईल ग. मला म्हणाली, तू देशील ना मीना तिच्याकडे लक्ष. मी बोलायच्या आधीच प्रश्न, पण ती फार लांब करते.
तुला कुठे जाऊ देणार तुझ्या सासरची लोक नाही का? डोळ्यातील अश्रू आवरेना म्हणून मी काही बोलणं करून बाथरूममध्ये जाऊन अश्रूला वाट मोकळी करून पुन्हा ताईजवळ येऊन बसायचे. तारादीदी क्षणोक्षणी मरत होती. मी दृष्ट प्रकृतीला मनोमनी हात जोडले व प्रार्थना केली, नको परीक्षा घेऊ माझ्या दीदीची. तिच्या वेदना कमी कर, नाहीतर पटकन अंततः विलीन होऊ दे. नाही बघू शकत मी ताईची तळमळ. अपराधी असल्यासारखं वाटते मला. माझं जगणं माझ्या हाती काहीच नाही. मी नाही करू शकत दीदीचे दुःख दूर. तिला शक्ती दे सहन करण्याची, तिला रस्ता दाखव जगण्याचा. मी आतून ढासळलेली होती. मी ताईचे मनोबल वाढवण्याचा खूप प्रयत्न केला. तसे घरी सारेच दीदीला धीर देत असे, पण दीदीचे दुःख काही केल्या कमी होना. मी आपल्या सासरी आले. तिथे मला सतत दीदीच दिसायची. काही दिवसानंतर मला स्वप्न पडले होते. तारादीदी स्वप्नात माझ्या घरी आली आहे. मी झोपेतून उठून खाली हॉलमध्ये आले. उन्हासून म्हणाले, दीदी आली ना? कुठे आहे माझी ताई? तेव्हा माझे कमनी मोबाईलवर कुणाशी तरी बोलत होते. सासूबाई पण जवळच उभी होती. माझ्या प्रश्नाचं उत्तर कुणीच देईना. मी परत विचारले असता माझे पती माझ्याकडे सारखे बघत उभे राहिले. त्यांच्या तोंडातून ब्र शब्दही निघाला. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, तुझी दीदी गेली ग. मी म्हणाले, आत्ताच तर आली ना. आल्या आल्या लगेच कशी गेली? माझी सासू जवळ आली व येऊन माझे दोन्ही हात धरले. अगं मीना, तुझ्या तारादीदीचा स्वर्गवास झाला आहे. आत्ताच फोनवर ही बातमी कळली. मी तिथेच होते. माझे काही वेळ भानच हरवले होते. सुन्न होऊन जागेवर बसले. खरी स्थिती समजायला वेळ लागला नाही. या भरल्या संसारात माझा जिवलग आधार क्षितिजा पार गेला होता. तितक्या दुरून दीदी मला पहाटेला भेटायला आली होती. मनातच विचार करू लागले, जिथे प्रेम आहे तिथे अस्तित्व आहे. संसार हे स्वप्न आहे. मला भेटायला अवश्य आली होती माझी दीदी. माझी दीदी खूपच दयाळू होती. तिला माझ्या प्रेमाची जाणीव होती. म्हणून तर ती मला शेवटी भेटायला आली होती. मी निर्भ्रम आकाशाकडे बघितले. सूर्य निघाला नव्हता. मला एक स्वयंप्रकाशित निखळता तारा दिसला. इच्छा सुंदर तेजस्वी प्रभा घेऊन विद्युल्लतेप्रमाणे तो माझ्या स्वर्गात रुजला